म्हणतोस? अरे जाड्या कोणाला म्हणतोस? आम्ही हो. पण काय रे, तुला नीट नाव घेऊन बोलता येत नाही? हा, जाड्या म्हणे. हे बघा मिस्टर कालुळकर, मी थोड्या वेळ फोनवरती बोलू शकतो का? बोला बोला, काय वाटेल ते बोला. थँक्स. तुला नाही रे. काय कपडे घेतले का सांगतोस? फटाके घेतले? एवढे फटाके? मी नंतर फोन करतो. हा बाबा, मला फटाके आणा ना. अरे तू काय आता लहान आहेस का फटाके उडवायला? घ्या चहा. अहो बाबा, सगळ्यांकडे फटाके आहेत, माझ्याकडेच नाही आहेत. द्याव घेऊन फटाके. अहो तो वर्षभर नसते बॉम्ब फोडतो ते पुरे नाहीत वाटतं. आई सांग ना बाबांना. द्या हो. बर बाबा बर, आणतो. आज फुलभाज्या आणतो, अनार आणतो. शी, हे काय फटाके आहेत? अरे नाही तर काय फराळाचे पदार्थ आहेत का? मला फक्त 20 रॉकेट, 40 बॉम्ब, 60 लवंग्या आणि 100 आपटी हवेत. तू दिवाळी साजरी करतोयस का माझं दिवाळ काढतोयस? आई, असं काय करता? आणा ना हो. असं अजून का हवंय तुला? ॲटम बॉम्ब, क्षेपणास्त्र? जंप्या, मी सुद्धा येईन ना फटाके उडवायला. अरे यार, सिगरेट खत्म हो गई लगता है. काय लाल आता कंदील तयार करा ना. ए लाल पिवळा बच्चा, चला कामाला लागा. उद्या दिवाळी आणि आज कंदील करताय? ए निराणी, मग काय दिवाळी झाल्यावर तयार करणार? अरे आम्ही काठी. काय रे, काय दात दाखवतोय? एक काठी. तो किती जाडा आहे, काळ्या मोठ्या वांग्यासारखा. ए जास्त नाटक नको करू. आता दातच पाडून टाकीन. काढ. खरंच वांगे आहे रे, दात आहेत कुठे पाडायला. अरे प्लीज प्लीज प्लीज, कंदील बनवूया का आता आपण? आम्ही काठी. मानताय कसले? दंड केला कंदील बनवण्यापेक्षा. मग आता काय करायचं? आता काय, कमी पडतायत ना काठ्या. ए गडी आहेत ना आपले म्हणजे जुनो, चला 2 काठ्या आणा. गडी? गडी म्हणजे मित्र, फ्रेंड. सवंगडी सवंगडी. हा चल रे सवंगड्या. मला भीती वाटते. कसली? हा भूत बंगला आहे ना? हा भूत बंगला आहे. मग तुला माहित नाही का, भूतांच्या बंगल्यात येऊन भूतांचं नाव नसतं घ्यायचं कधी. भूतांचं नाव घेतलं ना की भूत खूप चिडतात आणि खरंच येतात. आता काय झालं? भूतांचं नाव घेतलं. काय चालव काय चाललंय? क्या हो रहा है ये? देखता नहीं क्या कंदील बना गए? अष्टवेद सोसाइटी का. देखा ना अभी देखिए. आता पळो. पळो तो पळो, अपने पळो क्या पळो. अभी है ना पही काका ने नोटिस लगाया दिवाली में फटाका फोड़ने का नहीं. दिवाळी में फटाका फोड़ने का नहीं फोड़ने का. तो क्या फूका फोड़ने का? हाँ, फूका फोड़ने का. दोन फोड़ो.
को फटाका फोड़ेगा ना तो घाट मेरे से है। कौन बोला वांग्या? शिरे ही काय नवीन भानगड आता? भानगड? अरे गड बनवायचं राहिला अजून. अरे ते करू दे. पण चिनू आणि मंजू कुठे आहेत? ते बघाले या काय रे चिनू काय झालं? बहुतेक ना याला दातखीळ बसली असावी. नाही करायला. काय बोलला? अरे तो बोलला की याला तातच नाहीये तर खीळ करता. गपरे. ए काय झालं? घाबरलाय तो. आम्ही बघितलं तर. काय? भूत. सुटली एकदाची दामची. गपरे. मंजू कसलं भूत? कोणाचं भूत? आणि कुठे पाहिलं? शेजारच्या बंगल्यात. आता तिथं कशाला गेला होता तुम्ही? कंदिलासाठी. आणि हे दिवे लावून आलात? अरे पण त्या बंगल्यात कोणी राहतच नाही. नाही ना राहत. ए गप्प बसा रे. काय भानगड आहे ना? गेले लोक पाहायलाच हवं. वरून दादा तू तिकडे नको जाऊस. मोठे डोळे लाल लाल. मोठे दात. आता जाऊन पाहायलाच हवं. चला रे. वरून दादा मी तुला सांगते तू तिकडे नको जाऊस. थांब बोल. का? आपल्याला तिथे स्वतः जायची गरज नाहीये. नको नको थांब रे, आवाज नको प्लीज. तुम्हाला तिथे जायलाच हवं. चला जा. चला कामाला लागा. जा. चिंता. महत्वाची गोष्ट. त्या माणसाचे पाय उलटेत का सुलटेत ते पहा. चिंत्या काय करूया? जायला तर हवंच रे. असं म्हणतोस? चल तर मग. चल मग मारा उड्या. अरे हे गेट तर उघडं आहे. नक्की कोणतरी राहत असणार. अरे कशावरून? सरळ आहे. भूत कशाला गेट उघडतील? जातील ना उडत उडत. मग काय जाऊया गेट मधून. चल चल. ते कोणी भूतभीत वाटत नाही येत रे. पाय बघ पाय बघ. सरळ आहेत. तसं नाही रे, उलट्यात का सुलट्यात ते बघ. सुलटे आहेत. आणि बहुतेक ना ते घरात एकटेच राहतात. कोण आहे रे बाहेर? नुसतं चौकोनी कशी. एक जबरदस्त न्यूज आहे. बघ मी तुम्हाला सांगितलं होतं ना नक्की तिकडे भूत असणार. काय बोलतेस तू? मी नाही बोलत आहे. बघ अमेय स्पष्ट बोलतोय. मला वाटतं झोपाटलंय रे. हे गबरे. अरे भूत बीत काही नाहीये. अरे कोणतरी आजोबा होते. एकटे राहतात. भूत नक्की नाहीये. नाही. मग हरकत नाही. हरकत नाही काय? किती खडूस आहेत ते. खडूस असले तर असू दे रे, भूत नाहीये ना. नाही. ही भूत नाहीये. नाही. ए ए ए ए बच्चा लोग क्या क्या हो रहा है? क्या हो रहा है? क्या हो रहा है? क्या हो रहा है? तुमको काय करायचंय रे? एकदा सांगितलं ना कंदील बनवतो म्हणून. ए, कंदील बनाने फटाका फोड़ रहा? ए इथे फटाके दिसतायत तुला? ए, मेरे को उल्लू समझा तू लोग हाँ? समजायचं काय फुआ क्या बोली क्या बोली? कुछ नहीं बोला. अभी ना तुम जाओ जाओ. काय की जाओ? किधर जाओ? हैं? मेरे जाने के बाद तुम लोग है ना फटाका फोड़ेगा और मुझे डराएगा, मुझे मालूम है. ए कोणी घाबरवलंय का तुला? झूठ बोलता है. और नोट के नीचे बॉम्ब रख के किसने डराया मुझे? ए, मेरा मजाक उड़ा रहा. ठहरो, अभी है ना पई काका के पास जाके कंप्लीट करेगा. अरे वांग्या कंप्लीट नाही रे कंप्लेंट. वांग्या बोले. हंसो मत. देखो
ये दंडुका देखा ना तुम लोग? दंडुका देखा? हाँ देखा देखा, वो डंडा ना एक साइड से टूटेला है। हंस रहे हो तुम लोग? मेरे जैसा बुरा आदमी कोई नहीं होगा, समझे तुम लोग? वांग्या नहीं बोलने का, वांग्या नहीं बोलने का। हट, हट। काय बोलत होता रे तो? अजून काय, सोसायटीत फटाके फोडायचे नाही. असं काय? अमेय, यस. हे बॉम्ब घे आणि तिथे लपून बस. येस. मी खून करेन तेव्हा तोडून. येस बॉस. निनाद, वरुण आणि शेतू आणि राज, तुम्ही पण यातले फटाके घ्या. मी खून करेन तेव्हा तोडून. अबे ओ ये झंपिया क्या 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 कर रहा है? क्या 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 कर रहा है? इधर क्या कर रहा है? इधर क्या कर रहा है? क्यों? अरे पई काका ने कर्फ्यू ऑर्डर निकाला, पता नहीं? फ्री ऑर्डर? अरे कर्फ्यू ऑर्डर म्हणजे इधर उधर घूमने का नहीं? माहिती है, और फटाका भी नहीं फोड़ने का. माहिती है ना? तू जा, चल घर पे जा, सो जा, चल चल. ए ए ए ए दिखा दिखा हाथ में क्या है? हाथ में क्या है? दिखा दिखा हाथ में क्या है? ये क्या है? फटाका. फटाफटा रिमोट फटाका. देखो 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 उसको ये क्या वो क्या बोलते हैं उसको? वात इसको नहीं होता है. ये कैसा फोड़ने का? अपड़ने का? नहीं नहीं क्या? फिर क्या करेगा? तू बघायला नकोस रे. फिर आपले काय ते? दिखा इधर. अरे बाप रे, दिखा अब ये इधर. अरे वाह और किधर अभी? अरे बाप रे, ऊपर सॉलिड है रे. क्या है? अब तेरा क्या होगा कालिया? सरदार, मैंने आपके बहुत फटाके खाए हैं सरदार. सवेरे से कुछ खाया नहीं, पेट खाली है सरदार. कुछ खाया नाही ना. हाँ तो घर में जा, जेव और झोप. आणि दिवाळी संपेपर्यंत बाहेर आलास ना तो नहीं सरदार, मैंने आपका नमक खाया है सरदार. अरे जरा गप्प बसा की. अरे इथं आजूबाजूला कोणी राहतंय, कोणी आजारी आहे, याचं काय भान आहे का नाही तुम्हाला? त्याला काय झालं की लागले दंगा करायला. चला चालते व्हायतून. खरंच खडूस आहेत रे. मग मी सांगत नव्हतो का, आम्ही आमच्या सोसायटीत आरडाओरडा केला तर यांचं काय जातंय? यांच्या वेळेस दिवाळी नव्हती का? तेच ना, ते काय दिवाळीत घरी बसून राहत होते. तेच ना, यांची दिवाळी म्हणजे काय ती भुईनळे आणि चंद्रज्योती. पण आपण काय एवढा हल्ला करतोय? जाऊ देते ना, आपण दुसरीकडे जाऊन फटाके उडू. जाऊ दे, हट. जाऊ दे काय? आपण त्यांच्या घरी फटाके फोडतोय का? नाही तर काय, झंप्याच्या नवा रिमोट फटाका काय चीज आहे त्यांना कळून देत. म्हणजे आज संध्याकाळी भूत बंगल्यात. अरे शांत बसा ना. चिंध्याची झाडं आहेत तिथे. तू जाते तेव्हा, तू जाते ते. तू पलीकडे. अरे तिथे जा ना, हळू, मी दार वाजवतोय. हे दात आत्ताच पडले का पहिल्यापासूनच असं खिंडार आहे? बरं चल, आता आज जाऊन जरा डॉक्टर की करूया का? चिनू उगीच सापडला ना. काय करतील? मारतील का? नाही ग, मारणार कसले? आपल्या घरी फोन केला तर म्हणजे वाट आपल्या सगळ्यांच्या घरी करणार. मग आपली दिवाळी घरात बसून. तुम्ही डॉक्टर आहात?
मी डॉक्टर वाटतो. नाही रे, मी डॉक्टर बिक्टर काय नाही. तुम्ही भूत नाही आहात ना? भूत? हो, मी भूत आहे. खरंच? चल वेड्या. अरे भूत भीत काही नसतात. आणि तुम्ही काय भूतापेक्षा कमी आहात काय लोक? खरी भूत सुद्धा घाबरतील की तुम्हाला बघून. तुम्ही घाबरलात? सर आम्ही सुद्धा घाबरलो होतो तुम्हाला. अरे चम्या, तुला शांत असताना येत काय? अरे माझ्या पायावरती मुंगे चढलेत ना. ऐक आता बोंबा बोंब करू नको, गप्प बस. परत ओरडतील ना रे वेडा. चिन्मय दीपक कुलकर्णी. आणि तुमचं? आणि माझं दिनकर कृष्णाजी देशपांडे. तुम्ही एकटेच आहात? नाही, एक मुलगी आहे पण तिचं लग्न झालं, ती नवऱ्याच्या घरी निघून गेली. आणि एक छोटा मुलगा आहे तुझ्यासारखा गोड गोड, पण तो आता खूप मोठा झालाय. तो अमेरिकेत असतो. हो. आणि आजी? आजी नसलं नाही रे. ती 2 वर्षापूर्वीच गेली निघून देवाला. सॉरी हा. का रे? असं म्हणायचं असते ना. तुम्हाला भीती नाही वाटत? कसली? हा भूत बंगला आहे ना? हो. हो. तुम्ही कशाला राहता इथं? नाही रे, मी इथे राहतच नाही. मी तिकडे लांब नाशिकला राहतो. मग काय, अरे माझा मुलगा अमेरिकेहून इथे फक्त 1 दिवसाकरता येणार होता मला भेटायला. खूप बिझी असतो ना तो, मोठा आहे. हो. हो, आणि म्हणून मी इथे या बंगल्यामध्ये, माझ्या मित्राच्या बंगल्यामध्ये, म्हणजे तुझ्या भूत बंगल्यामध्ये येऊन राहिलो होतो. मग आला तो तुमचा मुलगा अमेरिकेहून? नाही ना, नाही आला. पण ते जाऊ दे, खूप वेळ झाला ना, तू घरी पळ, नाही तर आई बाबा रागावतील. नाही हो, त्यांना सवय आहे. आणि आता तर दिवाळी आहे. तुम्ही आणले नवीन कपडे? नाही. मग कंदील? कंदील पण नाही. आणि फटाके? आई शपथ, फटाके! मला फटाके फोडायचे, नाही तर वरून दादा सगळे फोडून टाकतील. बाय. अरे जरा सावकाश जा, नाही तर पुन्हा धडपडशील. चिनू, अरे जाऊ दे रे, गेला सुद्धा तो. आता हे आजोबा बंगल्यात एकटे काय करतायत? अरे मगाशी नाही का सांगितलं त्यांनी ते अमेरिकेचं? हा हा, कळलं. आता आपण सुद्धा जाऊ. चला चल. काय बघतोयस? ते आजोबा गं, सकाळी आपल्याला ओरडले म्हणून आपण त्यांना मुद्दामून त्रास द्यायला आलो. वाईट नाहीयेत ग ते. बघ, सगळी लोक दिवाळी साजरी करतायत आणि ते बंगल्यात एकटेच. शी, बिचारे आजोबा. आजोबा, तुम्हाला एक गंमत दाखवतो.